नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अश्विनी कोकणे तुम्हा सर्वांचं आपल्या सारे शिकूया स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनेलवरती मनापासून स्वागत करते। आपण पाहणार आहोत पहा NMMS 8 डिसेंबर 2019 मधील विचारले गेलेले प्रश्न पहा 71 ते 80 असे हे प्रश्न आज आपण घेणार आहोत। अशाच प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका सुद्धा सोडवून घेणार आहोत, सॅट आणि मॅट दोन्हीही। तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया। पहा पहिला प्रश्न आहे 71 नंबरचा पहिला प्रश्न आहे 3/4, 5/8, 11/16, 17/32, 35/64 यापैकी सर्वात लहान अपूर्णांकी संख्या कोणती? पहा काय विचारले, सर्वात लहान अपूर्णांकी संख्या विचारलेली आहे। त्यासाठी पहा पर्याय पहिला आहे 17/32। 17/32 म्हणजेच पहा याचं उत्तर येतंय 0.5। पहिल्यांदा आपण एक अंकच काढूया पॉइंटच्या पुढचा। त्यानंतर पहा 35/64 म्हणजेच दुसरा पर्याय म्हणजेच आहे 0.5। तिसरा पर्याय आहे 5/8 म्हणजेच उत्तर पहा 0.6, 6चा भाग जातोय पहिला। त्यानंतर 11/16 म्हणजेच 0.6। आता आपल्याला सर्वात लहान संख्या विचारली म्हणून पर्याय क्रमांक 4 आणि पर्याय क्रमांक 3 हे कॅन्सल झाले, कारण की 0.6 ही 0.5 पेक्षा मोठी आहे म्हणून हे दोन पर्याय कॅन्सल झाले। आता हा 0.5 आहे, ही सुद्धा आणि ही सुद्धा 0.5 आहे। याला आपण जर पुढचा भाग दिला तर पहा इथे पुढचा भाग जातोय 3चा आणि इथे या ठिकाणी जातोय 4चा। या प्रकारे पहा आता ह्या दोघांमध्ये ही संख्या लहान आहे म्हणजेच हे आपलं अचूक उत्तर आहे। हा पर्याय कॅन्सल झालेला आहे। किंवा मग तुम्ही पूर्ण पॉइंट सुद्धा काढू शकता, म्हणजेच या ठिकाणी आपला पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर आहे। पहा दुसरा प्रश्न आहे म्हणजे 72 नंबरचा प्रश्न आहे x इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/y म्हणजेच व्यस्त आहे। जेव्हा x बरोबर 72 तेव्हा y बरोबर 8 असेल तर x बरोबर 48 असताना y बरोबर किती असं विचारलेलं आहे। म्हणजेच पहा इथे x इनव्हर्सली y आहे म्हणजेच काय तर x गुणिले y बरोबर k हा काय असतो, स्थिर असतो, स्थिरांक असतो। तर पहा आपल्याला ह्या k ची किंमत काढायची आहे। ज्यावेळेस आपल्याला x बरोबर 72 दिलेला आहे त्यावेळेस y बरोबर 8 दिलेला आहे। जर पहा यांचा गुणाकार केला तर किती मिळते, 8 दुने 16, हाताला 1, 7 7 49, 7 8 56, 56 आणि 1 57 म्हणजेच 576 मिळालेले आहेत। म्हणजे k ची किंमत आपल्याला मिळाली 576। आता पहा आपल्याला काय विचारलंय तर x बरोबर 48 असताना y बरोबर किती, तर आपल्याला ते काढायचं आहे। म्हणजेच x गुणिले y बरोबर 576 आहे आता, आणि x ची किंमत दिलेली आहे 48, तर y बरोबर किती, तर हे सोडवलं तर y बरोबर पहा 576 भागिले 48 याला भाग दिला तर y ची किंमत आपल्याला मिळणार इथे 12। म्हणजेच y बरोबर किती मिळालं आपल्याला 12। 576 भागिले 48 हे जर आपण व्यवस्थित सोडवलं तर उत्तर मिळतंय 12। म्हणजे ह्या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे। y बरोबर आपल्याला किंमत मिळाली 12। आता पहा पुढचा प्रश्न आहे 73 नंबरचा प्रश्न। पहा अशा प्रकारचा आहे। तर पहा या ठिकाणी काय विचारलेलं आहे की 2x अधिक 3y वजा 5z ब्रॅकेटचा वर्ग। आता पहा त्यासाठी आपल्याला हे सूत्र व्यवस्थित माहिती पाहिजे, a अधिक b अधिक c ब्रॅकेटचा वर्ग बरोबर पहा काय असतं, प्रत्येक पदाचा वर्ग अधिक 2, आता इथे वर्ग आहे म्हणून 2ab अधिक 2ab झालं आता bc, 2bc अधिक 2ac असं हे सूत्र असतं। आता पहा आपल्याला या ठिकाणी एक संख्या वजा दिलेली आहे, आपण सूत्र काढून घेऊया। तर सूत्र काय येईल पहा, हे सूत्र येईल a चा वर्ग अधिक b चा वर्ग अधिक c चा वर्ग। वर्ग हा नेहमी धन असतो ऋण संख्येचा सुद्धा, म्हणजे इथे अधिकच येणार आहे। तर पहा पुढे येईल अधिक 2
AB, ए आणि बी ह्या धन संख्या आहेत म्हणून अधिक 2AB येईल. त्यानंतर पहा पहिल्यांदा झालं ABचं, आता पहा BCचं. एक धन आहे एक ऋण आहे म्हणून ऋण येईल, गुणाकार ऋण येतो. एक धन असेल आणि एक ऋण संख्या असेल तर, म्हणून -2 BC. आता पहा AB झालं, BC झालं, आता AC. A हा धन आहे आणि C हा ऋण आहे, त्यांचा गुणाकार ऋण येईल म्हणजेच 2 AC. हे आपल्याला सूत्र मिळालं. आता याच्यात किमती टाका. पहा ह्या ठिकाणी आपल्याला दिलंय 2x अधिक 3y वजा 5z ब्रॅकेटचा वर्ग. पहा a चा वर्ग म्हणजे 2x चा वर्ग, 2x चा वर्ग म्हणजे 4x चा वर्ग. त्यानंतर b चा वर्ग म्हणजे 3y चा वर्ग, 3y चा वर्ग म्हणजे 3 चा वर्ग 9 आणि y चा वर्ग वजा पहा वजा 5z चा वर्ग म्हणजेच काय, वजा 5 चा वर्ग आहे 25 आणि z चा वर्ग c चा वर्ग म्हणजे ही टर्म आली आपली, अधिक 2ab, 2 गुणिले ab म्हणजे 2x 3y वजा 2 गुणिले 2bc, b ची किंमत आहे 3y आणि c ची किंमत आहे. आता पहा या ठिकाणी आपण हे वजा चिन्ह घेतलेलं आहे, म्हणजे इथं आपल्याला काय करावं लागेल, जर वजा चिन्ह नसेल घेतलं तुम्ही, जर आपण हे सूत्र वापरलं तर या ठिकाणी पहा इथे +2 घ्या, हे सूत्र वापरलं तर इथे +2, 2 गुणिले 3y वजा 5z, इथे वजा 5 का घेतलं, कारण आपण जर हे सूत्र वापरलं तर +2 AC, a ची किंमत आहे 2x आणि c ची किंमत आहे वजा 5z. हे सूत्र वापरलं तर हे येईल आणि जर हे सूत्र वापरलं तर इथे वजा चिन्ह येईल, इथे फक्त c ची किंमत घ्या 5z म्हणून. मोस्ट प्रेफरन्स ह्या सूत्राला द्या. आता पहा इथे येते 4x चा वर्ग अधिक 9y चा वर्ग अधिक 25z चा वर्ग. तर पहा प्रत्येक पर्यायात ही पहिली टर्म सगळीकडे सारखी आहे, या पहिल्या 3 टर्म. आता पहा पुढचं महत्वाचं आहे, 2 गुणिले 2 गुणिले 3 बेदुने 4, 4 त्रिक 12, 12xy. पहा पुढे काय आहे तर वजा, इथे वजा एक संख्या आहे, बाकीच्या 2 धन आहेत म्हणजेच वजा 3 दुने 6 आणि 6 पंचे 30, 30yz. आता पहा 30yz असलेली फक्त एकच टर्म आहे तर ती ही इथे आहे, म्हणजे हे आपलं उत्तर असणार आहे. पुढचा आहे वजा 4 बेदुने 4 आणि 4 पंचे 20, 20xz. तर हे उत्तर आहे ह्या दिलेल्या राशीचं, म्हणजेच पहा पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे. अशा प्रकारे तुम्ही सोडवू शकता. पहा पुढचा प्रश्न आहे 74 नंबर. सोबतच्या आकृतीत रेषा P, म्हणजे ही रेषा आहे P, रेषा Q ह्या दोघ्या एकमेकींना कशा आहेत, समांतर आहेत. त्यानंतर पुढे काय सांगितले, रेषा L, म्हणजे ही रेषा L आणि रेषा M ह्या दोघी एकमेकींना समांतर आहेत. तर दिलेल्या कोनांच्या मापावरून कोन A आणि कोन B, कोन A म्हणजे हा कोन आणि कोन B म्हणजे हा कोन, यांच्या किमती अनुक्रमे कोणत्या असतील. तर पहा ह्या ठिकाणी आपल्याला हे 2 जे इथे किमती दिलेल्या आहेत तर ते हे व्युत्क्रम कोन आहे, बाह्य व्युत्क्रम कोन. आणि बाह्य व्युत्क्रम कोन हे कसे असतात, एकरूप असतात. बाह्य व्युत्क्रम कोन एकरूप असतात. कोनाचे समांतर रेषांचे छेदिकेमुळे तयार झालेले कोन बाह्य व्युत्क्रम कोन एकरूप असतात. म्हणून पहा या ठिकाणी 37x वजा 7 बरोबर 31x अधिक 11, म्हणजे त्यांची माप सारखी असतात ह्या दोन्ही कोनांची. तर पहा इथे काय येईल, 37x वजा 31x बरोबर 11 अधिक 7, ह्याला तिकडे नेलं आणि त्याला इकडे आणलं. पहा इथे झाले 6x बरोबर ह्या ठिकाणी किती झाले पहा, 11 आणि 7 18, म्हणजेच x बरोबर 18 भागिले 6 म्हणजे x बरोबर 3 मिळाले. आता ह्या दोघांच्या किमती काढून घेऊया. तर पहा हे येईल 37x वजा 7 बरोबर 37x वजा 7 म्हणजे 37 गुणिले 3, x ची किंमत टाकली वजा 7, 37 गुणिले 3 म्हणजेच इथे 111 वजा
7 म्हणजे ही किंमत मिळाली 104. ही सुद्धा तुम्ही काढून पाहू शकता. ही आपल्याला मिळाली आहे, ही किंमत मिळाली आपल्याला 104 अंश. ही सुद्धा काढून पाहू शकता, ती सुद्धा 104च मिळणार आहे. ह्या किमतीत तुम्ही x ची किंमत टाकून पहा, ती मिळेल 104. आता पहा हा कोन आणि हा कोन हे रेषीय जोडीतील कोन आहेत, म्हणजे यांच्या मापाची बेरीज 180 अंश असणार आहे. म्हणून पहा या ठिकाणचा कोन आपल्याला मिळणार आहे, तो मिळणार आहे 180 अंश वजा 104 अंश. म्हणजेच किती मिळते पहा, 180 अंश वजा 104 म्हणजे 76 अंश. हा कोन मिळाला आपल्याला 76 अंश. पण पहा हा कोन आणि हा कोन हे एकमेकांचे संगत कोन आहेत आणि संगत कोनांची मापे सारखी असतात, एकरूप असतात. संगत कोनांच्या जोड्या एकरूप असतात, म्हणजेच याचं माप आणि याचं माप सारखं असणार आहे. म्हणून या ठिकाणी कोन ए चं माप सुद्धा काय झालं, 76 अंश. आता पहा इथे आपल्याला हा 104 मिळालेला आहे. हा आणि हा कोन हे एकमेकांचे रेषीय जोडीतील कोन आहेत, म्हणजेच या ठिकाणी 180 वजा 104 म्हणजे ह्या कोनाचं माप आपल्याला मिळणार आहे 76 अंश. 180 वजा 104 म्हणजे 76 अंश. पहा हा जर आपल्याला 76 मिळालाय तर हा आपल्याला किती मिळेल, तर तो 180 वजा म्हणजे या ठिकाणी 104 अंश मिळणार आहे. किंवा याच्या विरुद्ध कोन हा इथे आपल्याला 76 अंश मिळेल. आणि म्हणजेच ह्या दोघांच्या या ठिकाणी पहा यानुसार याचं सुद्धा कोन बी चं सुद्धा माप आपल्याला काय मिळणार आहे, हा या ठिकाणी हा 76 मिळाला, म्हणजे हा याच्या जोडीतला हा संगत कोन याचं सुद्धा 76 मिळालं. आणि हे दोन एकमेकांच्या विरुद्ध कोन आहेत, म्हणून याचं माप सुद्धा किती मिळणार आहे, 76 अंश. अशा प्रकारे तुम्ही काढू शकता. एकतर विरुद्ध कोन म्हणून वापरा किंवा संगत कोन म्हणून वापरून सोडवू शकता. त्यासाठी तुम्हाला समांतर रेषांना छेदिकेने छेदल्या असता तयार होणारे संगत कोन, व्युत्क्रम कोन, आंतरव्युत्क्रम कोन, बाह्य व्युत्क्रम कोन हे सगळे व्यवस्थित माहिती पाहिजे. विरुद्ध कोन त्यानुसार तुम्ही पटकन उत्तर काढू शकता. तर पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे, कारण ए आणि बी च्या किमती आपल्याला विचारलेल्या आहे. ए ची किंमत आली 76 आणि बी ची सुद्धा काय आली 76. पर्याय क्रमांक 2. पहा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 75. 3x चा वर्ग अधिक 27x अधिक 54 चे अवयव खालीलपैकी कोणते. तर हे खूप सोपं आहे. पहा दिलेलं काय आहे आपल्याला, 3x चा वर्ग, 3x चा वर्ग अधिक 27x अधिक 54. पहा या ठिकाणी 3 आहे. जर आपल्याला ह्या ठिकाणी हे जे सहगुणक आहेत x आणि ह्या ठिकाणी कॉन्स्टंट जी टर्म आहे त्यातून पहा आपल्याला 3 ने भाग दिला तर आपल्याला काय मिळतंय, x चा वर्ग अधिक 9 त्रिक 27 म्हणजेच इथे येईल 9x अधिक 18 त्रिक 54 म्हणजे इथे येईल 18. 3 ने भाग दिला म्हणजे 3 बाहेर काढला. आता पहा पुढे काय येतंय, हा तसंच ठेवूया. आता आपल्याला याचे अवयव पाडायचे आहेत. ह्या असं ज्यावेळेस असेल त्यावेळेस काय करायचं, पहा आपल्याला गुणाकार किती मिळाला पाहिजे, इथे गुणाकार आपल्याला मिळाला पाहिजे 18 आणि बेरीज मिळाली पाहिजे, तर ती आहे अधिक 9. अशा कोणत्या दोन संख्या आहेत ज्यांचा गुणाकार 18 येईल, तर ती आहे 6 आणि 3 आणि त्यांची बेरीज 9 मिळाली पाहिजे आपल्याला, अधिक 9 म्हणजे 6 आणि 3 9. म्हणजेच पहा याची ही जी संख्या असते मध्ये बेरीज ज्याची आपण घेणार असतो त्याच्या जागी आपल्याला ह्या दोन संख्या लिहायच्या असतात आणि x लिहायचा असतो. म्हणजेच x चा वर्ग अधिक 6x अधिक 3x. फक्त ह्या 9x ची फोड आपण अशा प्रकारे लिहिली, अधिक 18, बाकीचं राहिलेलं तसंच आहे. म्हणजेच आता पहा ह्या दोघांमध्ये x हा सामायिक आहे म्हणून तो बाहेर लिहिला, x अधिक 6. पुन्हा इकडे पहा या ठिकाणी 3 सामायिक आहे तर तो 3 बाहेर लिहिला, अधिक 3. पहा x अधिक 6. जी टर्म आपल्याला इकडे मिळाली आहे तीच इकडे मिळायला हवी, अशी संख्या आपल्याला बाहेर घ्यायची असते. पहा म्हणजेच 3. इथे पहा जी ह्या दोघांमध्येही एकत्र आहे अशी टर्म एक आहे, तो पहिला कंस आहे x अधिक 6 आणि राहिलेले जे आहेत ते दुसऱ्या कंसात लिहायचे गुणाकाराचं चिन्ह टाकून मध्ये. म्हणजेच x अधिक 3 म्हणजेच काय मिळालं आपल्याला, 3x अधिक 6 x अधिक 3. हे असे आपल्याला अवयव मिळालेले आहेत. किंवा तुम्ही पाहिल्या सुद्धा सांगू शकता की 6 आणि 3 असं तुम्ही हे फोड करून इथे लिहिलं तर काय येतील, x अधिक 6 आणि x अधिक 3 आणि
याला आपण भाग दिलेलाच होता, म्हणजे हे बघून लगेच कळतं की x अधिक 6 x अधिक 3 आणि हे 3 बाहेर निघालेले, अशा प्रकारे ह्याचे हे अवयव पडतात, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 76। प्रश्न क्रमांक 76 आहे, पहा 10 सेमी बाजू असणाऱ्या चौरसाच्या कर्णाची लांबी किती, असा हा प्रश्न विचारलेला आहे। ज्यावेळेस चौरसाचा कर्ण विचारलेला असेल त्यावेळेस सूत्र आहे चौरसाचा कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू, कारण आपल्याला बाजूची किंमत दिलेली आहे। तर पहा वर्गमुळात 2 गुणिले 10 सेमी म्हणजेच किती येते पहा, वर्गमुळात 2 गुणिले 10 म्हणजेच काय, वर्गमुळात 100। तर पहा वर्गमुळात हे होतील 2 गुणिले 100 एकत्र लिहिले एका वर्गमुळात, कारण आपल्याला पर्याय तसे दिलेले आहेत। पर्याय कसे दिलेले आहेत आपल्याला, 2 वर्गमुळात 10 हे ऍक्च्युअल उत्तर आहे, म्हणजेच असंच उत्तर आहे, पण अशी संख्या आपल्याला पर्याय दिलेली नाहीये। आणि याची किंमत म्हणजेच काय असतं, सॉरी हे 10 वर्गमुळात 2 असं हे ऍक्च्युअल उत्तर आहे, पण याची किंमत म्हणजेच हे आहे, म्हणजे हे आणि हे दोघांचीही उत्तर जर काढली वर्गमुळात तर उत्तर एकसारखं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे। सॉरी पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे। इथे लिहिणार आहे सेमी, कारण की आपल्याला बाजू कशामध्ये दिलेली आहे, सेमी मध्ये दिलेली आहे। पहा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 77। पहा 77 प्रश्न क्रमांक काय सांगितलंय, x वजा 1/x बरोबर 5, तर 7 गुणिले x चा वर्ग अधिक 1/x चा वर्ग बरोबर किती। तर पहा या ठिकाणी काय करायचंय की याचा वापर आपल्याला करून याची किंमत काढायची आहे। तर पहा x वजा 1/x कंसाचा वर्ग आपण काढूया, दोन्ही बाजूंचा वर्ग करू, जे दिलेला आहे ना आपल्याला त्याच्या दोन्ही बाजूंचा वर्ग केला तर पहा पुढे काय मिळते, x चा वर्ग a अधिक a वजा b कंसाचा वर्ग, हे सूत्र आपल्याला माहिती पाहिजे, a चा वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग। पहा a चा वर्ग वजा 2, a आहे x आणि b आहे या ठिकाणी 1/x अधिक b चा वर्ग म्हणजेच काय आहे 1/x चा वर्ग, म्हणजेच 1 चा वर्ग छेद x चा वर्ग बरोबर 5 चा वर्ग म्हणजेच 25। x चा वर्ग इथे x आणि x कॅन्सल होतील, म्हणजेच वजा 2, 2 गुणिले 1 म्हणजे 2 अधिक 1/x चा वर्ग बरोबर 25। x चा वर्ग अधिक 1/x चा वर्ग बरोबर 25 अधिक 2, ह्या 2 ला त्या बाजूला नेलं, x चा वर्ग अधिक 1/x चा वर्ग बरोबर 27। आता आपल्याला पहा ही टर्म एवढी टर्म मिळाली, पण इथे 7 गुणिले आहे म्हणून 7 ने गुणूया, x चा वर्ग अधिक 1/x चा वर्ग बरोबर 27 गुणिले 7, आणि 27 गुणिले 7 काढलं तर पहा 7 7 49, 7 आले 4, 7 दुने 14, 14 आणि 4 18, म्हणजे हे आपलं ऍक्च्युअल उत्तर आहे। तर तो आहे पर्याय क्रमांक 2। अशा प्रकारे हे सोपं उदाहरण होतं। जर या ठिकाणी तुम्हाला क्यूब विचारला असेल, इथे पाहायचं इथे वर्ग दिलेले आहेत, जर घन विचारलेला असेल तर दोन्ही बाजूचा घन घ्यायचा, आणि जर इथे कुठली संख्या मल्टिप्लाय नसेल तर इथेच थांबावं लागेल, आणि जर इथे दुसरी कुठली संख्या गुणाकाराला दिलेली असेल तर या ठिकाणी तुम्हाला दोन्ही बाजूला त्या संख्येने गुणायचं आहे। पहा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 78। ओ केंद्र असणाऱ्या वर्तुळात चौरस PQRS अंतर्लिखित केलेला आहे। पहा ओ केंद्र असलेले हे वर्तुळ आहे, त्या वर्तुळात हा एक चौरस आहे PQRS अंतर्लिखित म्हणजे आतमध्ये आहे। वर्तुळाची त्रिज्या 21 सेमी असल्यास रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती। रेखांकित म्हणजे या ठिकाणी पहा जो भाग रंगवलेला आहे त्याचं क्षेत्रफळ किती आहे ते आपल्याला काढायचं आहे। त्यासाठी आपल्याला आधी काय करावं लागेल, वर्तुळाचं क्षेत्रफळ काढावं लागेल। वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा चौरसाचे क्षेत्रफळ काढावं लागणार आहे, आणि जी किंमत येईल ते आपलं उत्तर असणार आहे। वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी पहा आपल्याला वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे, तर या ठिकाणी वर्तुळाची त्रिज्या आहे 21 सेमी। आपण पहा या ठिकाणी हे दोन जोडूया,
ही सुद्धा वर्तुळाची त्रिज्या आहे OR आणि OP ही सुद्धा त्रिज्या आहे, कारण वर्तुळाच्या कुठल्याही बिंदूला आपण जेव्हा केंद्रबिंदूतून जोडतो तेव्हा वर्तुळाची त्रिज्या मिळते. म्हणजेच पहा या ठिकाणी ही आहे 21, ही सुद्धा आहे 21. आता वर्तुळाचे क्षेत्रफळ काढूया. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय r चा वर्ग. पहा पाय म्हणजेच 22/7 गुणिले 21 गुणिले 21 7 21. आता हा गुणाकार करा. 22 गुणिले 3 गुणिले 21 22 त्रिक 66 66 गुणिले 21. ही किंमत काढली तर आपल्याला मिळते ही किंमत काढली तर 1386. आता पहा चौरसाचं क्षेत्रफळ काढूया. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर चौरसाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी दोन सूत्र आहेत. पहिलं आहे बाजूचा वर्ग, पण आपल्याला ह्या बाजू माहिती नाहीयेत किती आहे, या बाजूंची लांबी ते माहिती नाही. पण आपल्याला पहा आपण ह्या ठिकाणी ही त्रिज्या जोडल्या तर ह्या ठिकाणी आपल्याला चौरसाचा कर्ण मिळतोय. मग आपण दुसरं सूत्र वापरूया. दुसरं सूत्र आहे किंवा दुसरं सूत्र आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर कर्ण वर्ग भागिले 2. पहा कर्ण आहे आपला ह्या ठिकाणी. ह्या जर दोन त्रिज्या एकमेकींना जोडल्या तर कर्ण मिळतो आपल्याला 21 अधिक 21 म्हणजे 42. 42चा वर्ग भागिले 2. 42चा वर्ग आहे 1764 भागिले 2 म्हणजेच ह्या ठिकाणी 882 हे उत्तर येईल चौरसाचं क्षेत्रफळ. आता पहा आपल्याला काय काढायचंय तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ. रेखांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळाचे क्षेत्रफळ, ज्याचं क्षेत्रफळ जास्त आहे त्यातून दुसऱ्याचं क्षेत्रफळ वजा करायचं आहे. पहा वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे 1386 वजा चौरसाचं क्षेत्रफळ आहे 882. यांची वजाबाकी करा. उत्तर किती येते पहा 504. अशा प्रकारे हे उत्तर आलेलं आहे 504 चौरस सेमी. हा पर्याय क्रमांक 4 म्हणजे आपलं अचूक उत्तर आहे. पहा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 79. पहा चौरस PQRS हा 28 सेमी बाजू असणारा चौरस असून बिंदू ABCD हे प्रत्येक बाजूचे मध्यबिंदू व हे प्रत्येक बाजूचे मध्यबिंदू आहेत. तर चौरस ABCDचे क्षेत्रफळ किती येईल? तर ह्या आतल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती आहे ते आपल्याला काढायचं आहे. म्हणजे आपल्याला ही व्हॅल्यू काढायची आहे. पहा याच्यामध्ये हा जो रेखांकित भाग आहे त्याची किंमत आपल्याला काढायची आहे. म्हणजे हे क्षेत्रफळ काढायचं आहे आपल्याला. पहा त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला की या ठिकाणी याची प्रत्येक बाजू PQRS ची प्रत्येक बाजू 28 सेमी आहे. म्हणजेच या ठिकाणी काय मिळणार आहे आपल्याला, ही बाजू जर 28 आहे आणि हे जर मध्यबिंदू आहेत ABCD तर पहा ही पूर्ण बाजू असणारे 28. अशा प्रकारचे ह्या सगळ्या चारही बाजू 28 सेमी लांबीच्या आहेत. म्हणजेच हा मध्यबिंदू जर असेल प्रत्येक ठिकाणी ABCD तर ह्या ठिकाणी 14 दुने 28 म्हणजेच सगळ्यांचं माप आपल्याला 14 मिळणार आहे. म्हणजेच PA आणि AS यांचं सगळ्यांचं माप 14 अशा प्रकारे मिळेल, कारण ते मध्यबिंदू आहेत म्हणून. आता पहा आपल्याला या ठिकाणी काय मिळालं, ही बाजू 14 ही बाजू 14, तर ही बाजू आपण काढू शकतो. आता आपल्याला याचं क्षेत्रफळ काढायचं ह्या रेखांकित केलेल्या भागाचं. तर याचं आपल्याला एकतर कर्ण माहिती पाहिजे, चौरसाचा कर्ण माहिती पाहिजे किंवा एक बाजू तरी माहिती पाहिजे, कारण चौरसाच्या चारही बाजू सारख्या असतात. पहा आता ही बाजू मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की ही किंवा ही कुठलीही एक बाजू काढा. पहा या ठिकाणी पायथागोरसचे प्रमेय वापरून कर्ण वर्ग बरोबर 14चा वर्ग अधिक पुन्हा 14चा वर्ग बाजूंचा वर्ग घ्या. तर ते येईल कर्ण बरोबर मिळेल आपल्याला 14 वर्गमुळात 2 पायथागोरसचे प्रमेय वापरलं तर. किंवा असं लक्षात ठेवा, जर काटकोन त्रिकोणात ह्या दोन बाजू सारख्या लांबीच्या असतील तर कर्ण बरोबर काय मिळतं आपल्याला, समजा जर ही बाजू x आणि ही बाजू सुद्धा x असेल तर कर्ण बरोबर मिळतं x वर्गमुळात 2 असं मिळतं आपल्याला. हे तुम्ही काढून पाहू शकता, ही एक ट्रिक आहे. तर पहा पुढे काय मिळते, आता ही बाजू मिळाली आपल्याला 14 वर्गमुळात 2
म्हणजे चौरसाच्या बाजू आहे 14 वर्गमुळात 2. तर आता आपल्याला पहा काय काढायचंय की त्या चौरसाचं क्षेत्रफळ काढायचंय. चौरस ABCD चे क्षेत्रफळ बरोबर आता आपल्याला वापर करायचा आहे कर्णाचा, म्हणजेच कर्ण बरोबर कर्ण नाही बाजूचा, कारण या ठिकाणी 14 वर्गमुळात 2 ही बाजू मिळाली आपल्याला, म्हणजे बाजूचा वर्ग हे सूत्र आहे चौरसाच्या क्षेत्रफळाचे. म्हणजेच या ठिकाणी बाजू आपल्याला मिळाली 14 वर्गमुळात 2, त्याचा वर्ग 14चा वर्ग 196 गुणिले वर्गमुळात 2चा वर्ग म्हणजेच 2, आणि हे जर सोडवलं तर उत्तर मिळते 392. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर आहे या प्रश्नाचं. आता पहा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 80. एका शेतकऱ्याने 25,000 रुपये किमतीचा माल अडत्यामार्फत विकला, त्याला 3% अडत द्यावी लागली, तर त्या शेतकऱ्याच्या हातात किती रुपये रक्कम मिळेल? पहा, तर त्याला किती रुपये रक्कम मिळेल असं विचारलेलं आहे. तर पहा 3% त्याला अडत द्यावी लागली, तर ह्या 25,000 पैकी किती अडत द्यावी लागली ते आपण आधी काढूया. 100ला 3%, तर 25,000ला किती? तर पहा हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल, म्हणजे किती पहा या ठिकाणी 250 गुणिले 3 म्हणजेच किती? तर पहा हे किती येत आहे 750. म्हणजेच त्याला 750 रुपये अडत द्यावी लागली. 25,000 पैकी 750, तर 25,000 मधून 750 वजा करा, पहा किती मिळतंय? तर ते मिळते 24,250. एवढी रक्कम त्याला त्याच्या हातात मिळालेली आहे, कारण ही अडत त्याला द्यावी लागली 25,000 मधले. मग हा पर्याय कुठे आहे? तर पहा पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आहे. म्हणजेच हे आपलं अचूक उत्तर आहे. या ठिकाणी आपण पहा पहिले 10 प्रश्न 2019 मधल्या प्रश्नपत्रिकेतले घेतलेले आहेत. पुढचे 10 प्रश्न म्हणजेच 81 ते 90 पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच मिळतील. त्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.